या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. येळवडे येथे गवत घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अचानक आग लागल्याची घटना घडली. भर दुपारी गावाच्या मध्यवर्ती मुख्य रस्त्यावर सुमारे 2 तास आगीचा थरार सुरू होता. सुदैवाने नागरिकांच्या तत्परतेमुळे व अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले. अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. कोदोडे येथील शेतकरी पंडित पाटील यांचे सुमारे 7 ते 8 हजार रुपये किमतीचे गवत डोंगरातून ट्रॅक्टर ट्रेलरमध्ये भरून येळवडेकडे आणले जात होते. गावात आल्यानंतर उंच भरलेल्या ट्रेलरमधील गवताचा मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेच्या ठिणग्या पडल्या व गवताला आग लागली. ट्रेलरमधून धूर निघताना दिसताच नागरिकांनी चालकाला थांबवण्यास सांगितले. ट्रॅक्टर सुमारे 100 मीटर पुढे गेल्यानंतर स्वामी समर्थ मंदिराजवळ शिवाजी चौकात थांबवण्यात आला. घटनेची माहिती मिळताच गावातील पाणीपुरवठा व्यावसायिक गोट्या पाटील यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा टँकर आणून तातडीने आग विझवण्यास मदत केली. नळ पाणी पुरवठ्याच्या टँकरला मोटर जोडून त्यांनी विना मोबदला आग विझवण्याचे प्रयत्न केले. दरम्यान भोगावती साखर कारखान्याचा अग्निशमक बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुमारे 2 तासानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली. भरवस्तीत मुख्य रस्त्यावर गवत पेटल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वेळेत आग आटोक्यात आली नसती तर शेजारील घरांना मोठा धोका निर्माण झाला असता. टीव्ही नेक्स्ट साठी राजवाड्याहून सागर धुंद्रे.